वर्षे इकडे तिकडे जाणार. काय सांगितलंस तुम्ही माझ्या? काय सांगितलं तुमच्या काय रस्त्याने सांगितलं काय सांगू दुसरं. लाज वाटते का तुझ्या जीवाला? नाही वाटत. तुम्हाला करायला लाज वाटत नाही, मला बोलायला लाज वाटत का? माणसाला जनाची नाही त्या मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. कशाला? तितकं तरी माणसाने नाश का होणं. नालायक म्हणता का? चप्पल तोंड एक करेन की काय गरज होती तुला माझं कान सांगायची तिथं? तुम्ही कान घ्यायला लागला, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुमच्या कान सांगा नाही तर काय करू? पण माझी मी तिथं अशी एकदम इज्जत मोठी धरली होती ना मी सासरवाडीमध्ये, तेवढी होती ना मला इज्जत. मग मी तुमची मुठ सोडली ना तिथं. काय होते तेव्हा? काय होतंय? हे बरोबर नाही केलं तुम्ही. बरोबर झालं. पहिला पण कोणत्या ना किती लाडाचे दाजी. तेवढी एकोलते एक मेवणी आहे मला. ते मला एक असं सासरवाडीमध्ये जास्त हे नाही. बघा गेला तर ते भाऊ हेकनातला गिने गेल्यावर वागतोय. माझा भाऊ हेकना. माझा भाऊ गिन्याने गेलेला आहे का? तुमच्यापेक्षा तर चांगलाच आहे. काय भेटलं तुला? सुख भेटलं. सुख तुमच्या काय रस्त्याने सांगून. तुला वाटतंय का आता हे तुला गुढीत जाईल म्हणून एकदम तुला असं आता ही नाही वाटत. जाऊ द्या, मला काय फरक पडत नाही. तुमची कुठाने सांगून मजा येते मला. काय नेमकं भेटलं तरी तुला काय तीर मारून तसले? सुख भेटलं. सुख त्याला मग काय किती गुन्हाचे हे असलं बरोबर नसतंय. पण सांगायला गरज नव्हतं. तुला जीवाला थोडी तर लाज वाटायला पाहिजे. आपली बारकी बहीण आहे, आपण तिला कसं सांगावं? बाबा आम्ही कसले पण असं तू तिकडं काय काय काळ तोंड करायची गरज नाही. पहिले हमेशा विचारत आमची दाजी कुठं, आमची दाजी कुठं. मग कळू दे की दाजी किती चालले तर तीर मारायला. तीर मारायचं काय त्यात? आणि मग तसं सांगायचं नव्हतं. तुला आता ह्याचे परिणाम लय भोगावं लागणार आहे. बघू बघू. तुझा आजपासून बेकार टाइम सुरू झाला. बर 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 बघू. धमकी नाही नका तुम्ही मला. आजपासून आता इथून पुढे तुला तकलीफ चालू होणार. बर बर. बॅलन्स संपत आले मोबाईलचं. लवकर टाकतो आता मी. मोबाईलचे बॅलन्स संपल्यावर कसं मोबाईल बघ वाटतंय. आता कसं बॅलन्स पडेल असं माझं चाडे सांगितल्यावर. अरे बस सांगितलं तर सांगितलं, पण मी त्यामध्ये नाही ना. पण मी काहीच नव्हतं केलं त्यात. मग कोणी मी केलं का? तुम्हीच केलं ना. तुम्हालाच माहिती ना. मग तुम्हाला तेवढं काय काम काय केलं? थोडं तरी पटायला पाहिजे. माझी मुठभर होती एवढे दिवस. मी तर काहीच म्हणजे माझं एकदम सासूमध्ये मला एक दिवस चांगला मानपान होता. एकदम जिथल्या तिथं होतं. आल्याबरोबर मी तिसऱ्या दाजी 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 करायची. मग आता काय म्हणली? फोन आलता तर मकाचं कणीस खावा, तिकडच कणसं खावा म्हणाले. आता कसले कणसं खायचे बाबा तिकडं? तसंच असतं. तसं गेल्यावर अवघडच असतंय. कणसं खायचे म्हणजे नेमकं त्या कणसाला म्हणायचं काय होतं? तू काय सांगितलं तिला? मी काय म्हणलं होतं? हे काय ते दाजी अशाच केलंय म्हणलं. त्या दाजीनं मोठा कुटाणा केलाय म्हणलं. लेकरं बाळ सोडून सुद्धा जायच्या तयारीत होता बावा म्हटलं. त्याला कळत ना लेकरं आपले 3 आहे त्या बाईक कसं सोडून जावं. एका बाईसाठी सोडून जायची तयारी होती, फक्त की पुन्हा जीवाला घाबरून गेला नाही का तर माझ्या किडन्या काढून घेतात म्हणून. मग तेवढं मला धरलंच होतं, जायचं होतं म्हणलं. असं सांगितलं. मी जर गेला असतो तर पुन्हा तुम्हाला कळालं असतं. काय किंमत कळाली नसती. 3 लेकरं आहे तर माझी मी राहिले असते. काय घर नाही का दाद नाही. तुमका धमकी नाही म्हणलं आता जाऊ द्या. ते आपण त्या बाईला ओळखीत नव्हत. एक 10-15 दिवसाची मैत्री. पुन्हा आपल्याला ती किन्ना डॉक्टरीन होती ऐकायची पिकायची म्हणून म्हणलं आपलं काय होतं. लय डोकं पाणी गेलं तर मग इकून टाकायची किडनी. काय फरक पडत नव्हता. बघू तुला ह्याचे परिणाम बघावं लागतील आता. हा बघू बघू बघू. तू चाड्या केल्यास माझ्या तिथं. हो केल्या. तुला पण नाही मी जातो तुझ्या भांडण लावून देणार. मी पण तुझ्या घरामध्ये तिकडं. कुणाचे? तुझ्या माहिती तुझे भांडण लावून देत असतो मी. कशामुळे? असं तू माझी लावले म्हणून. मग तुमचं खरं आहे ना. मी काय केलंय? आता मी काय करतो ते बघणं. पण आता मला पण काढवी काढी टाकायची ना. तुला माझ्या नावाने चांडापणा केलास ना तिथं. चांडापणा
स्वतः कुठं न करताना कळत नाही का कशाला आपण कुठं नाही करावं म्हणून. तुम्ही जरा लय जास्त झाले. थांब जरा, तुला एका दिवशी दाखवतोच मी कसं असते ती. तुम्हाला वाटायला लागले आता एक बसलाय म्हणजे आता काही सांगितलंय म्हणजे आता काही कुणी काय करत नाही. तुम्ही माझ्यावर हसतानाच आता तुमचा आता असा हसू काढतो मी. बर बघू तुमचं खायचं बंद समजे तरपड करून टाकतो आता. सोपं नाही. सोपं नाही ते तुम्हालाच करायला पाहिजे होतं. सोपं आहे का अवघड आहे. कशाला कुठं नाही करायची तर करायची झाकून ठेवायचे. नुसतं तसलं पार्लेलं वाज झाकत नसतंय माहिती असावा. बघा आता तुम्ही कसं मार खातो तुम्ही एका दिवसाला. बघू धमकी द्यायला काही तर तसे नाकाला वांगे सोडायचे नाही. माझा पण एक दिवस येईल. नाकाला वांगे सोडू नको. तुम्ही पण मार खाता माझ्या हाताने. नाकाला वांगे सोडायचे नाही. लय हुशार वाटायला लागले तुम्ही. येईल एक दिवस माझा पण. बघू त्या दिवशी दाखवेल मी तुम्हाला. बर